नमस्कार. आता दीदी सगळं काही बोलून चुकलीच आहे, तर मी काय बोलणार. फक्त मी बोलणार माझे बाबा. हिंदीमध्ये बोलू की मराठीत? मराठीच पाहिजे. पण इथं काही लोक आहेत ज्यांना मराठी कळत नसेल, तर मराठी सगळ्यांना कळतं. एक लहान मुलगा गोव्याला जन्म घेतो. अतिशय सुंदर, घने कुरळे केस, साधा सदरा घालून लंगोट लावून फिरतोय गावात, देवळाकडं फिरतोय. त्याची एक तान इतकी जोरात असायची की झाडाच्या टोकापर्यंत जायची. आणि गावातले लोक म्हणायचे, दिना काय छान गातो रे तू. दिना हसायचा. त्याच्या गालाला 2 खळ्या पडायच्या सुंदर, आणि सुंदर दिसायला, मोठे डोळे, सरळ नाक. त्या मुलाच्या मनात काही वेगळंच चाललेलं होतं. त्यांनी गोवा सोडून ब्रिटिश राज्यात आले, म्हणजे मुंबईला आले, आणि त्यांनी काम सुरू केलं. नाटकात काम करायचं, गाणं शिकायचं, हे त्यांनी सुरू केलं. आणि त्यांची इतक्या छोट्या वयामध्ये त्यांनी इतकं आत्मसात केलं गाणं. आणि बंडखोर स्वभाव, अतिशय मॉडर्न माणूस, त्या काळात मॉडर्न माणूस. एक राग जर चाललेला असला, त्यांना माहीत होतं, कारण ते प्रोग्राम करायचे, म्हणजे क्लासिकल प्रोग्राम करायचे. पण त्यांना असं वाटायचं की या रागात जर आपण हा दुसरा राग मिसळला तर आणि गोड वाटतो ना. तर दुसरे जे समजदार शिकलेले लोक असायचे ते म्हणायचे, काय दिना, तुम्ही हा रागामध्ये हे दुसरा सूर मिसळलात, रागाचा तुम्ही हे केलात, खराब केला. गोड लागला की नाही तेवढं सांगा. नाही लागला गोड, मग काय हरकत आहे. समजा एखाद्या रागात दुसरा राग मिसळला तर बिघडलं काय, सुंदर लागतो, कानाला छान वाटतो, तर आपण तसं गालं तर काय हरकत नाही. मी लहान असताना मला जे मी आठवणीचे डोळे उघडले ते वडिलांच्या आवाजाने. त्यांचा रियाज, त्यांचं गाणं, त्यांचा चेहरा, त्यांचं वागणं. अतिशय दिलदार, भोळा माणूस, काय हातात असेल ते उचलून देणारा माणूस, अतिशय दिलदार. आणि मी त्यांच्या मांडीवर बसायचे आणि ते मला हबं म्हणायचे, कधी पठाण म्हणायचे, कारण मी जाडी आणि गुबगुबीत होते, त्यामुळे त्यांची फार लाडकी होते. दीदी वगैरे होत्या, पण त्या गायच्या वगैरे, म्हणजे त्यांना जरा म्हणजे वेगळं हे होतं, आणि माझ्या बाबतीत वेगळं. हबं म्हणजे मूर्ख. तर मी जाऊन साय खायचे खूप, दुधावरची साय. त्यावेळेला दूध 2 आणे 1 आणे शेर असायचं, एवढं दूध घरात यायचं मोठं. संध्याकाळी 4 वाजता साय आली की ती साय मी हातानं खाऊन, आपल्या हाताने खाऊन उष्टी सगळं दूध करून यायचे. माई वगैरे सगळे ओरडायचे, बघा बघा हिनं काय केलं, हब्यानं सगळं दूध खराब केलं. बाबा म्हणायचे, दुसरा आणा, तिला काही बोलू नका, ती अशीच करणार. मी जेवायला बसायचे, ताटामध्ये भात घ्यायचे आणि सांगायचे दूध घाल. दूध घेतलं म्हणा, परत भात घाल, परत साखर घाल. एवढं जेवण करायचे मी, एवढा भात घ्यायचे, आणि मग ते थापटत बसायचे. सगळे चिडायचे. बाबांची एकच शिक्षा होती मला. माझ्याकडे बघून हसले आणि म्हणाले, हा जो भात तू आता घेतला आहेस, नको तेवढा तुला खावा लागेल, ही तुझी शिक्षा. मी करून बोकाट पसरलं, रडायला लागले की मग ते म्हणायचे, जाऊन दे, हवं आहे. अशी प्रत्येक वेळेला. मला अजून आठवतं त्यांचा ड्रामा माईच्या मांडीवर बसून मी बघितलेला आहे. आणि त्यांना वन्समोर इतके पडायचे, एकच गाणं गायला ते 10-10 वेळेला यायचे आतून. त्यावेळेला ड्रामा सुरू व्हायचा संध्याकाळी 7 वाजता, संपायचा सकाळी 8-9 वाजता. अख्खी रात्र एक ड्रामा चालायचा, आणि गाण्यांवर चालायचा. त्यांच्यावर सगळे लोक प्रेम करायचे, कारण त्यांचं गाणं जितकं फास्ट होतं तेवढंच ते दमानं गायचे, ते पण वेगळं होतं.
आता आम्हाला सगळ्यांना ते बसवायचे आणि सांगायचे चला गा. त्यावेळेला बाळ नव्हता आणि उषा असेल की नाही आता लक्षात नाही, पण मी, मीनाताई आणि दीदी, तर आम्हाला आता गाणं शिकवायचं. 4 वर्षाची मी गाणं काय शिकणार, आणि मला खेळायचा नाद नुसता, खायचं आणि खेळायचं. तर त्यांनी सुरू केलं की हां लता, लते म्हणायचे, लते सुरू कर. सगळ्यांना आम्हाला बसवलं. काय गाणं तर अरे जगबा वावरे करम सो करे सोही अल्लाह अरे जगबा. अब हम 4 साल के अरे जगबावर हे ठीक गाव. बाबा नाही येत मला. अच्छा तू उठून जा. मी जाऊन बाजूला जाऊन ऐकत बसायचे. पण ते गाणं मनावर एवढं ठसलं. म्हणतात लहानपणी ज्या गोष्टी मुलांना ठसवल्या जातात त्या कायम मरेपर्यंत राहतात. आजही मला त्यांचे ते सूर, त्यांचा तो आवाज, त्यांची ती स्टाईल. एकदा काय झालं, तुम्हाला वेळ आहे का 5 मिनटं फक्त? काय झालं की वडील 18 वर्षाचे 19 वर्षाचे झाले त्याला कंठ फुटतो म्हणतात है ना. गाने वालों को पता है आवाज़ बदल जाती है और उनकी आवाज़ एकदम ख़राब हो गई. वो हार मानने वालों में से थे नहीं. उन्होंने क्या किया, एक कमरे में अपने आप को बंद कर लिया और तानपुरा निकाल के वो रियाज़ करते थे. दिन नहीं रात नहीं, आँख से आंसू बह रहे, आवाज़ फट रही है, गा रहे. उनके जो साथी थे, सॉरी मैं मराठीत बोल नहीं, उनके जो साथी थे वो उन पे हंसने रहे. अरे दीनानाथांचं काय गेलं नाव, आत्ता कुठला गातो तो, असं सगळे म्हणायला लागले. बाबा म्हणाले मी तुम्हाला दाखवतो एक दिवस. आणि खरंच त्यांचा आवाज परत आला. ही त्यांची जिद्द होती, हे त्यांचा मनाचा कणखरपणा होता कि तो आवाज़ परत आला. मुश्किल है आवाज़ आणना, तुम गाने वाले हो, तुम्हें पता है क्या होता है. तो वो गाना जब उनका वापस आया तो लोगों ने कहना शुरू किया देखो क्या करते. इस तरह गाना उनका, मैं तो कुछ नहीं गा सकती हूँ लेकिन उनको प्रैक्टिस थी उनकी. इस तरह गाते थे. तो किसी ने कहा कि अरे क्या तुम तो बहुत ताने मारते हो. बोले अच्छा तुमको स्लो गाना सुनना है, गाने में सब कुछ रंग होते हैं, सुनो. प्रेम प्रेम से शरण, प्रेम सेवा शरण, सहज जिंकी मला सहज जिंकी मना, प्रेम सेवा शरण. बोले ये स्लो गाना मैं स्लो ही गाऊंगा, ताने नहीं लूँगा इसमें, और जो तान के गाने हैं उसमें तान लूँगा. ऐसा नहीं है कि ड्रामा सॉन्ग मीन्स ताने मारनी चाहिए. अच्छी तरह गाना, ठहर के गाने भी गाए जा सकते हैं. ये उनका जो था, जो क्या कहते हैं आत्मशक्ति, उनकी जो आत्मशक्ति थी वो सारे बच्चों में आई. मेरा भाई बचपन से गया, अभी भी 6 घंटे तक बैठ के वैसे पैर को पकड़ के बैठ के वो गाता है और बहुत अच्छा गाता है, बहुत अच्छे गाने बनाता है. दीदी की क्या बात करूं मैं, मुझे कहने की ज़रूरत नहीं. नाक से अगर खून भी आ रहा है तो पोंछ के उसने रिकॉर्डिंग किया है. मैंने 105 ताप में खड़े होके गाना गाया है, क्योंकि उस ज़माने में सेट लगता था और गाना नहीं मिला तो सेट तोड़ना पड़ता था. हीरो की डेट नहीं है, हीरोइन कहीं गई है, तो कुछ भी करके गाना गाना ही है, उसमें कोई वो नहीं होता था. तो हमको उस हालत में हैप्पी सॉन्ग, डांस सॉन्ग, कुछ भी हो, भले बुखार है भले कुछ भी है, कोई हमने
मैंने काम में कसर नहीं की। ऐसे ऐसे गाने हैं जिसके बाद मैंने लास्ट गाना गाया था श्री रामचंद्र का तलाक पिक्चर में। पहला गाना ख़त्म होने के बाद वो आए मेरे पास, तो मैंने कहा अन्ना हाथ लगा, मेरे को पकड़ो। मेरा हाथ पकड़ के बोले अरे तुम्हें इतना बुखार है। उसके बाद मुझे टाइफाइड हो गया था। ऐसे हालत में गाना, ये सिर्फ पिताजी की देन है। उनका जो एक आत्मविश्वास था कि बच्चों, वो हमेशा एक कहा करते थे प्रासादी गरुड़ोस्तोपे हाँ काको न गरुड़ायते। इसका मतलब वो बोलते थे कि जब छलांग मारो तो गरुड़ की करो, कव्वे की मत करो। तो वो छलांगे मारी हैं वो ऊपर जाने की ही मारी है, और उसमें भगवान ने साथ दिया। पिताजी और माताजी का आशीर्वाद, उनका बड़ा करना हमको जिस तरह किया, और मेहनत करने की जो हिम्मत, कुछ भी हो जाए अब वो वक्त नहीं आएगा। बस उसने वहाँ जाके छोड़ दिया है। आपके आशीर्वाद से हम अभी यहीं खड़े हैं, और आप ऐसा ही आशीर्वाद रखिए हमारे ऊपर। हम सब मंगेशकर भाई बहन आप लोगों के लिए बहुत बहुत प्यार करते हैं आप लोगों से, और आप हैं इसलिए हम हैं। जिस दिन आप हमें नहीं सुनेंगे हम कुछ नहीं होंगे, तो आपके ऊपर हम हैं। थैंक यू। मैं भुलक्कड़ होती गई जा रही हूँ, नहीं मैं ऐसे बचपन से हूँ इसलिए हाँ बोलते थे। यहाँ पर जितने मान्यवर बैठे हैं, ये तो मेरी गलती है कि मैं पंडित जी के सामने मैंने गाया, ये गलती है मेरी, क्योंकि इतने बहुत बड़े गाने वाले हैं वो। और जितेंद्र भैया तो मैं उनका पहली पिक्चर में मैंने गाने गाए थे, मेरे सामने छोटे से आते थे, अभी भी वैसे ही दिख रहे हैं मुझे, कोई फ़र्क नहीं है। और जितने यहाँ मान्यवर बैठे हैं, अरुण साधू जी, दिलीप पाडगावकर साहब, मला नावं लक्षात राहत नाही, तुला प्लीज माफ करा। मग काही दिवसानं माझंही नाव मला लक्षात राहणार नाही असं वाटतं। मी तुम्हाला सगळ्यांना खूप खूप काय म्हणतो आपण त्यांना धन्यवाद ना, धन्यवाद, आभार। हां, मी तुमचे सर्वांचे आभार मानते आणि अभिनंदन करते की तुम्हाला आमच्या वडिलांच्या नावाचं अवॉर्ड दिलं आहे, आणि हे अवॉर्ड आमच्यासाठी फार मोठं आहे, आणि तुम्हाला ते दिल्याबद्दल आमचाच गर्व झाल्यासारखं वाटतं। त्या तुम्हाला खूप खूप धन्यवाद। आपल्या सगळ्यांच्या मनातली एक छोटी गोष्टीची विनंती मी जरा धाडसानी करतोय। मला वाटतं आपल्या जर त्याला अनुमती असेल तर आपण टाळ्यांचा कडकडाट कराल। बाबांच्या नावानं हा सगळा सोहळा आहे, नाट्य गायनाची परंपरा आहे। एखादा तरी तुकडा नाट्यगीताचा आशाबाईंनी गावा, आवडेल? पण याच्या आधी मी गाले ते नाटकातलंच गाणं होतं। हो, या नाट्यगीतांमुळेच मी गायला लागले, या नाट्यगीतांचाच मला शौक होता। थोडंसंच ऐकवते। आ शूरामी वंदिले, शूरामी वंदिले, धारातीर्थी तपते आचरते, सेनापते यशयाचे बले, शूरामी वंदिले, शूरामी, 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 शूरामी वंदिले, शूरा शूरामी, शूरामी
धन्यवाद धन्यवाद.